परिसरात सध्या फायनान्स कंपन्यांच्या नावाखाली 200हून अधिक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या एजंट्सनी धुमाकूळ घातला। हे लोक फक्त रिकव्हरी एजंट नाहीयेत, तर हे तर संघटित गुन्हेगार आहेत। कसं चालतं यांचं ब्लॅकमेलिंगचं रॅकेट, तर ऐका। नमस्कार, मी सायली, तुम्ही पाहत आहात पुणे लोक। तुमचा एखादा हप्ता चुकला की हे लोक झेपावतात, तुमची गाडी अडवतात, तुम्हाला धमकावतात आणि तिथे सुरू होतो यांचा खरा खेळ। ही टोळी तुमची बाईक नेऊ नये म्हणून तुमच्याकडे 4 ते 5 हजार रुपयांची थेट मागणी करते। घाबरलेला नागरिक आपली अब्रू वाचवण्यासाठी हे पैसे देतो, पण लक्षात ठेवा, हे पैसे देऊन तुम्ही सुटत नाही, तर तुम्ही त्यांच्या ब्लॅक लिस्ट मध्ये जाता। एकदा पैसे दिले की हेच लोक तुम्हाला दुपटी काय समजतात आणि दर महिन्याला नवीन सावट शोधल्यासारखा तुम्हाला त्रास देतात। यांचे 2 नवीन पैलू समोर आले आहेत, ज्याला तुम्ही अजिबात बळी पडू नका। पहिले तर हे लोक कधीही एकटे येत नाहीत, हे मुद्दाम 8 ते 10 जणांच्या टोळीने तुमच्यावर चालून येतात, जेणेकरून कर्जदार घाबरून जाईल आणि प्रतिकार न करता बाईक किंवा पैसे त्यांच्या हवाली करेल। ही निव्वळ गुंडगिरी आहे। हे लोक तुम्हाला त्यांच्या मोबाईलवर एक ईमेल दाखवतात आणि सांगतात, आम्ही पोलिसांना हा ईमेल केला आहे, तुमची गाडी आम्ही उचलणार आहोत। पण सावधान, हा ईमेल आयडी सुद्धा त्यांनी पोलिसांच्या नावाने बनावट तयार केलेला असतो। हे केवळ तुम्हाला कायद्याचा धाक दाखवण्यासाठी रचलेलं नाटक असतं। आरबीआय आणि कायद्याचा चाप असं म्हणतो की कोणतीही खासगी व्यक्ती किंवा एजंट तुमची गाडी बळजबरीने ओढून नेऊ शकत नाही। हा अधिकार फक्त कोर्टाच्या आदेशानुसारच मिळतो। तुमच्याकडून रिकव्हरीच्या नावाखाली जर 4-5 हजार रुपये मागणी असेल तर ही सरळ खंडणी आहे। संध्याकाळी 7 ते सकाळी 9 हे लोक तुम्हाला फोन करू शकत नाही, ना तुमच्या दारात येऊ शकत। अशा वेळी तुम्ही काय करायचं? जर तुमच्याकडे असे एजंट आले तर घाबरू नका, हे लोक फक्त तुमच्या भीतीवर जगतात। जर ते गाडी नेण्याची जिद्द करत असतील तर त्यांना स्पष्ट सांगा, चला पोलीस स्टेशनला, तिथे पोलिसांच्या समोर आपण रीतसर अर्ज द्या, तुम्ही माझी गाडी उचलत आहात आणि इथून पुढची जबाबदारी सर्व तुमची असेल। हे ऐकताच तो एजंट तिथून पळ काढेल। त्यांचे आयडी कार्ड मागा, व्हिडिओ बनवा, कॅमेरा समोर येताच त्या गुंडांची बोलती बंद होईल। 100 किंवा 112 ला कॉल करा, तातडीने पोलिसांसोबत संपर्क साधा आणि हे व्हिडिओ पुणे लोककडे पाठवा। या रिकव्हरी माफियांचा पर्दाफाश आम्ही तुमच्या सोबतीने नक्की करू। पण कर्जदारांनो थांबा, आम्ही गुंडगिरीच्या विरोधात आहोत, पण आम्ही नियमांचे पक्के आहोत। जर तुम्ही कर्ज घेतलंय तर त्याचे हप्ते वेळेवर भरणं हे तुमचं कर्तव्य आहे। हप्ते बुडवा आणि आमच्याकडे या अशी अपेक्षा करू नका। पुणे लोक चुकीच्या गोष्टीला खतपाणी घालत नाही। तुम्हाला तुमचे हप्ते भरावेच लागतील, त्यात कोणतीही सूट नाही। आमचा लढा केवळ या एजंटच्या मनमानी आणि गुंडगिरी विरुद्ध आहे। कर्जफेडा सन्मानाने, पण गुंडगिरी ठेचा पायदळी। जागरूक रहा, संघटित व्हा आणि या नराधमांना धडा शिकवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणव्यातील तसेच शहरातील कोणताही नागरिक या जाळ्यात अडकणार नाही। जर तुम्हालाही असा काही त्रास होत असेल तर आम्हाला नक्की कमेंट करा, आमच्या सोबत संपर्क साधा आणि पाहत रहा पुणे लोक।